मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 27 फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या आणि पार्थ आणि नंदिनी आणि जीवा यांचं कालच सुंदर असं प्री शूट झालेलं आहे आणि आज हळदीचा प्रोग्राम आहे. त्यासाठी हे चौघेही खूप सुंदर असे रेडी झालेले आहेत. पार्थ आणि जीवा हे दोघे जण नंदिनी आणि काव्या या दोघींना मेहंदी काढताना पाहत असतात. हा क्षण या चौघांसाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच रम्यासाठी आहे का, हे आपण पाहणार आहोत. रम्या सर्वांसमोर असं दाखवत आहे की ती या लग्नांमुळे फार खुश आहे, परंतु तिच्या मनामध्ये जे चालू आहे, ती जो प्लॅन करून आली आहे तो ती वर्क करणारच आहे. मित्रांनो, आपण पाहणार आहोत सगळीकडे हळदीचं डेकोरेशन केलं असतं आणि एका ताटामध्ये हळकुंड असे छान सजवलेले असतात. रम्या तिथे जाते आणि त्यातील काही हळकुंड गपचूप सोबत घेऊन जाते. इकडे आपले पार्टनर छान अशी मेहंदी काढत आहेत. हे पाहून पार्थ आणि जीवा त्यांच्यासाठी पेस्ट्री आणि वडापाव घेऊन जातात. त्यांना असं तिथे पाहून त्या दोघींना सुद्धा खूप आनंद होतो, परंतु हातावर मेहंदी लावलेली असते त्यामुळे पार्थ आणि जीवा त्या दोघींना पेस्ट्री आणि वडापाव खाऊ घालतात. इकडे हळद कुटण्याचा प्रोग्राम चालू असतो. इतक्यात तिथे रम्या येते आणि रम्याला पाहून मात्र वसुंधराला वेगळीच भीती वाटत असते. रम्याच्या डोक्यामध्ये नेमकं काय शिजत आहे हे वसुंधराला काही कळत नसतं. रम्या तिथे उभा राहून त्या हळकुंडापासून बनवलेल्या हळदीमध्ये आणखीन काही हळकुंड ॲड केलेले हे वसुंधराने पाहिलेलं असतं, परंतु आता रम्या नेमकं काय करणार आहे आणि या हळकुंडामध्ये नेमकं तिने काय मिसळलेलं आहे हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आलेले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील.